लातूरकरांनो, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग। तर आज आम्ही जातोय पुण्याला माझ्या दीदीकडे, मी आणि माझी छोटी बहीण। निघालो होतो तेवढ्यात कळलं की अरे बापरे, बॅग एवढी मोठी, त्यात माझा भाऊ बी एवढा मोठा, तरी पण आम्ही धाकधूक करत तिथून निघालो। आलो होतो आपल्या लोकेशनला। हे आपलं लोकेशन उषा किरणचं लोकेशन आहे। इथं आपली गाडी येणार होती, तेवढ्यात आपली इथं गाडी पण आली होती आणि माझ्या भावाला बाईक करून आपण निघालो आता प्रवासाला। पुण्याला जाईपर्यंत माझा प्रवास काही सुखाचा होणार नव्हता हे मला माहित होतं, कारण मला बस सहन होत नाही। तरी पण मी जिंदगीला हारून कर हर मैदान फते म्हणून प्रवासाला सुरुवात केली। मनामध्ये माझ्या लय दुःख भरलं होतं, कारण प्रवास करायचा होता, तरी पण खुशी तोंडावर ठेवून मी प्रवासाला सुरुवात केली होती। माझी बहिणी तर रील्स बघत बसली होती, पण या मळमळने माझ्या जिंदगीची वाट लावली होती। त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर इडशीला आपली गाडी जेवण्यासाठी थांबली होती। इथं आमचं जेवायचं तर लय लांब गेलं, पोटात जाणं बाहेर यायला तर मिळत होतं, तरी पण धाकधूक करत आईस्क्रीमवर तावा मारला आम्ही। फायनली आपण पुण्यामध्ये आलो होतो आणि माझी बहीण तिकडे जाऊन लोकेशन बघत होती। माझी बारकी बहीण मोठ्या बहिणीचं कर्तव्य पार पडत होती आणि मी तिची वाट बघत बसली होती। तिने लोकेशन सांगल त्या लोकेशनवर जायचं, कसलंही कष्ट न घेता। त्याच्यानंतर आमचं तोंड काय गप्प बसायचं नाव घेत नव्हतं। माझी बहीण त्या भैयाला क्वेश्चन करत होती, भैया तुम्ही असं का काम करता, ह्याच्यानंतर काय काम करता। इथं आपण आपल्या लोकेशनवर आलो होतो, तरी पण तुम्ही बघू शकता माझ्या बहिणीला मी हातभार लावला नव्हता बॅग ढकलायला सुद्धा। माझी बहीण काम करून करून जिंदगीला हारून माझ्या बहिणीपर्यंत पोहोचली। त्यानंतर दीदी आम्हाला बघून इथं खूप खुश झाली, पण माझ्या मनामध्ये शंका होती तिने खरंच खुश आहे का नाही। त्याच्यानंतर जीजूला आम्ही फोन करून सांगितलं की माझ्या बारक्या बहिणीने मला इथपर्यंत कसं सुखरूप आणलं। आपला आजचा ब्लॉग इथं संपतोय। बाय बाय गाईज।